नवीन नवीन पाहिलं मी ते केस करतात ना, एका साईडचे जास्त काढलेले असतात. मी एकाला विचारलं, म्हटलं काही जखम फिकम झाली का इकडे? नाही म्हणे महाराज फॅशन आहे. म्हटलं केसाची शायनिंग ज्ञानाची असते, बुद्धीचं वैभव असतं. अर्थ कळालं? शरीर भादरून चांगले कपडे घालून आतून सुख जन्माला येत नाही, आतून आनंद जन्माला येते. हे 2 मिनिटासाठी असतं. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. 65-70च्या काळातला जो नटांचा वर्ग होता ना, पंढरपूरला, आळंदीला, पुण्याला जर पिक्चर लागला ना, त्या हिरोवर दुधाचा अभिषेक करत होते. दुधाचा. तेच हिरो आता जिवंत आहेत. कुत्र पाहत नाही हो, कोणी विचारत नाही. काय देहाची अवस्था आहे. देहाला मानणारे आहेत. देह बदलतो. 700 वर्ष झाले, ज्ञानेश्वरी बदलली नाही, अजूनपर्यंत तरुण आहे ते. 725 वर्षात शब्द तरुण आहेत, सुगंधी आहेत, भावपूर्ण आहेत, ध्वनी आहे त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वरीच्या ऐकायसाठी फक्त कान चांगले पाहिजेत, भाव चांगला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या ओवीला हात लावतो ना, असं वाटलं पाहिजे की तुकोबारांचे, ज्ञानोबारांचे शब्द मोती आहेत, सगळंच राहायला पाहिजे. नाही कळालं? जेवण करताना ज्ञानोबारांनी लिहिलेलं आहे, रसज्ञ आणि जेवणारे